वरई पारगाव रस्त्यावरून मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने 10 जून रोजी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुंदावे गावाच्या हद्दीत सापळा रचला। सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास वरई पारगाव रस्त्यावरून वरई फाट्याच्या दिशेने 3 कार एका मागून एक भरधाव वेगाने जात असल्यामुळे पोलिसांना या तिन्ही वाहनांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। त्यामुळे पोलिसांनी तिन्ही कार चालकांना थांबण्याचा इशारा दिला। पोलिसांच्या इशाऱ्यानंतर तिन्ही कार चालकांनी वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्या कार थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एका कार चालकाने मात्र पोलिसांच्या पथकातील वाहनाला धडक दिली। त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पथकातील दुसरे वाहन आडवे टाकत 2 कार रोखून धरल्या। या कारवाई दरम्यान एक कार चालक कारसह पळून गेला, तर पोलीस कर्मचाऱ्यांनी 2 कारची यावेळी तपासणी केली असता एका कारमध्ये विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची पाकिटे आढळून आली। विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू प्रतिबंधित असल्यामुळे कारमधील 2,35,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। तसेच पोलिसांनी कार चालक प्रशांत पाटील याला अटक केली आहे। या कारवाई दरम्यान एकूण 11,35,836 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भोये, पोलीस हवालदार अय्यूब शेख, प्रशांत गायकर, अक्षय अतकारी आणि योगेश पाटील यांनी केली। तर या प्रकरणी पोलिसांनी 2 कार जप्त केले आहे आणि एका आरोपीला अटक केली आहे। 2 आरोपी म्हणजे 2 कार चालक फरार झाले आहेत। पोलीस हवालदार अय्यूब शेख यांनी मनोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही कार चालकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम आणि अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर अटक केलेला कार चालक आरोपी चालक प्रशांत राजू पाटील हा वसई तालुक्यातील सिरसाड येथील राहणार आहे आणि त्याचे वय 30 आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। तर हेमंत पाटील राहणार कुंभारपाडा विरार आणि कन्हैया राहणार फुलपाडा विरार हे दोन्ही फरार झाले आहेत। तर या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करीत आहे।